नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एमपीएससीने बघा तलाठी भरतीबद्दल बघा एक परिपत्र डिक्लेअर केलेलं आहे. परीक्षा पद्धतीचा आराखडा आहे, तो आराखडा डिक्लेअर केलाय. काय परीक्षेचा आराखडा आहे आणि तलाठी भरतीचा कटाप किती लागेल, परीक्षा कशा प्रकारे आहे, इथं डिटेल पद्धतीने काय करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करतोय चर्चा करतोय. बघा थंबनेलवरून तुमच्या लक्षात येईल बघा तलाठी भरती बघा 2026 आणि एमपीएससीने तलाठी परीक्षेची काय केलेलं पद्धत काय केलेलं आहे डिक्लेरेशन केलेली आहे. त्याच्यावरती आपण काय करतोय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय करतो आपण चर्चा करतोय आणि कटाप किती लागणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय करतोय आपण चर्चा करणार आहे. बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल सगळ्यांनी काय करायचं, आपलं धायगुडे अकॅडमी स्वतः नावाचं चॅनल आहे, ते काय करायचं सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबून ठेवायचं आहे. तलाठी भरतीबद्दल शिक्षक भरतीबद्दल नवीन माहितीसाठी काय करायचं तुम्ही ह्या चॅनलला काय करायचं फॉलो करायचं आहे. चला द्या लक्ष इकडे. बघा आता आपण काय करतो बघा आपली तलाठी परीक्षा भरतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपली नवीन बॅच सुरू झालेला आहे. पेशंट जबरदस्त बॅच आहे. ऑफर सुरू आहे सध्या आपली ही बॅच बघा 5 ऑगस्ट पासून सुरू होते आणि ऑफर सुरू आहे बघा 899 मध्ये ही बॅच तुम्हाला ओनली काय होणार फ्रीची मिळणार आहे. मी असणार आहे, मोरे सर आहे, राणी मॅडम आहेत, भोसले सर आहेत, बालाजी सर असणार आहे, मंगेश सर, जबरदस्त अशी तगडी टीम आहे महाराष्ट्रातली. टॉप एज्युकेटर सोबत घेतलेले आहेत आणि माफक फी मध्ये 899 मध्ये आपण काय करतोय बॅच देतोय, लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे परिपत्रक आयोगाचं आलेलं आहे त्या परिपत्रकावरती आपण काय करतोय चर्चा करणार आहे की तुम्हाला समोर बघा हे परिपत्रक काय होणार आहे दिसतंय, त्याच्यावरती आपण काय करूया चर्चा करूया. बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, कशा प्रकारे म्हटलंय, परीक्षेचा अभ्यासक्रमाचा आराखडा काय डिक्लेअर केलेला आहे, सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार तुमच्यापर्यंत व्यवस्थित आपण सांगणार आहे. बघा पूर्व परीक्षेच्या निकालाबद्दल बघा पूर्व परीक्षेबद्दल प्रशासकीय संवर्गाचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येणार लक्षात ठेवायचं आहे. पूर्व परीक्षेचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येणार लक्षात ठेवायचं आहे आणि तांत्रिक संवर्गाचा निकाल काय केलाय वेगळा डिक्लेरेशन करण्यात येणार लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा निकाल हा मुख्य परीक्षेच्या निकाल व संवर्गावरती प्रसिद्ध करण्यात येणार हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता हे काय कळलं नसेल तर आपण डिटेलमध्ये पुढे काय करणार आहे माहिती तुम्हाला डिटेलमध्ये काय करतो याची सांगतोय, लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे काय म्हणते बघा लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. आता पुढे काय सांगतोय बघा सद्यस्थितीत महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये सर्ववर्गातील पूर्व आणि मुख्य परीक्षेबद्दल खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येणारे आहे. काय म्हणते बघा लक्षात ठेवायचं आहे. संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये कोणकोणती पदे येतात बघा, उद्योग निरीक्षक असेल बघा, दुय्यम निरीक्षक असेल बघा, तांत्रिक सहाय्यक विमा संचालक असेल, कर सहाय्यक असेल बघा, सहाय्यक अधीक्षक असेल, वरिष्ठ लेखापाल असेल, यांच्या संपूर्ण बघा 1 ते 8 पदापर्यंत 1 ते 8 पदापर्यंत लक्षात ठेवायचं आहे की या संपूर्ण काय आहे संवर्गाचा एकच परीक्षा असणार आहे लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा 9 आणि 10चा काय असणार आहे यांची स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार लक्षात ठेवायचं आहे. या संपूर्ण 1 ते 10 पदाचा काय असणार पूर्व परीक्षा सगळ्यांची एकच असणार आहे, परंतु मुख्य परीक्षा कशा कशाची नंबर 9 आणि नंबर 10 यांची काय असणार आहे मुख्य परीक्षा काय असणार आहे वेगळी घेण्यात येणार आहे. बाकी संपूर्ण 1 ते 8 पद्धतीची परीक्षेची काय असणार आहे परीक्षा मुख्य एक असणार आहे आणि 1 ते 10 मधल्या संपूर्ण पदाची पूर्व परीक्षा काय असणार आहे एकच असणार आहे लक्षात ठेवायचं आहे. त्याचं संपूर्ण 10 पदापर्यंत 1 ते 10 पर्यंत पदाचं पूर्व परीक्षेचा कटअप काय असणार आहे एकच असणार आहे. म्हणजे तलाट्याचा कटअप जर समजा 50 ते 60 जन्म लागला तर वरिष्ठ अभिलेखा सुद्धा 50 ते 60 असणार आहे, तांत्रिक सहाय्यक सुद्धा 50 ते 60 असणार आहे. म्हणजे वेगवेगळा कटअप लागणार नाही. 1 ते 10 मधल्या पदांचा संपूर्ण पूर्व परीक्षेचा कटअप एकच लागणार लक्षात ठेवायचं आहे. मुख्य परीक्षा काय असणार आहे क्रमांक 9 आणि 10 ची वेगळी असणार आहे आणि क्रमांक 1 ते 8 मधली मुख्य परीक्षा काय असणार आहे एकच असणार लक्षात ठेवायचं आहे. याच्याबद्दल आपण काय करूया याचा पूर्ण सिलेबस काय आहे अभ्यासक्रमाचे पॅटर्न काय आहे लक्षात ठेवायचं आहे. बघा मग आता पेपर 1 बद्दल आपण बघतोय याच्यामध्ये 100 प्रश्न राहतील पूर्व परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं आहे. गुण असणार आहेत 100 असणार आहे, पात्रता असणार आहे पदवीवरती आणि माध्यम असणार आहे बघा मराठी आणि इंग्रजी आणि कालावधी काय असणार आहे 1 तास असणार आहे लक्षात ठेवायचं आहे. संपूर्ण प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय असणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले बघा मी व्यवस्थित सांगतोय बघा लक्षात द्यायचं 4 प्रश्न चुकले तर मिळालेल्या मार्कातला 1 गुण तुमचा काय होणार आहे मायनस होणार आहे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे उगाच गोळ्या टाकण्याचा नादी लागायचं नाही. अचूक उत्तर व्यवस्थित स्मार्ट वर्क म्हणजे आपल्याला कटाप बघा 50 ते 60 पर्यंत जनरली आपल्याला लागणार आहे. या पद्धतीने काय करायचं अभ्यास करायचा आहे. सगळेचे सगळे प्रश्न सोडवायचं नाही, जे येतंय तेवढच्या वरती काय करायचं आहे फोकस करायचं आहे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे बघा इतिहास असणार आहे, भूगोल असणार आहे, अर्थव्यवस्था असणार आहे, चालू घडामोडी असणार आहे, राज्यशास्त्र असणार आहे, सामान्य विज्ञान असणार आहे, अंकगणित असणार आहे आणि बुद्धिमत्ता असणार आहे. त्यामुळे काय करायचं व्यवस्थित आपल्याला
50 ते 60 मार्क आपल्याला घ्यायचे आहेत आणि तिथपर्यंत आपला कट लागेल या दृष्टिकोनातून म्हणतो की प्रामाणिक पद्धतीने काय करायचं आहे, पूर्वचा व्यवस्थित या विषयानुसार काय करायचं, आपला अभ्यास करायचा आहे. वेगवेगळा कटाप तलाठीचा लागणार नाही, कर सहाय्यकचा कटाप वेगळा, मंत्री क्लर्कचा वेगळा असं नाही. सगळ्यांचा कटाप का असणार आहे, एकच असणार आहे. परंतु मुख्य परीक्षा का असणार आहे, प्रत्येकाची का असणार आहे, वेगळी राहणार आहे. हे काय करायचं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकाची मुख्य परीक्षा का असणार आहे, वेगळी असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, कारण का मुख्य परीक्षेमध्ये सहाय्यक, बघा मी व्यवस्थित सांगतोय, बघा केअरफुली ऐकायचं. मुख्य परीक्षेमध्ये सहाय्यक मोटार आणि सहाय्यक मत्स्य व्यवसायाची काय असणार आहे, स्वतंत्र मुख्य परीक्षा असणार आहे. बाकीच्या 1 ते 8 पर्यंतच्या मुख्य परीक्षा काय असणार आहे, एकच राहणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. या संपूर्ण 1 ते 10 पदाचा पूर्व परीक्षेचा कटाप हा काय असणार आहे, एकच असणार आहे. जनरल तो 50 ते 60 पर्यंत लागेल किंवा कमी जास्त होईल, परंतु व्यवस्थित आपल्याला, कारण का येते तेवढंच काय करायचं, ॲटम गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण त्याच्यावरतीच आपल्याला पुढं आपण काय होणार आहे, मुख्य परीक्षा पात्र होणार आहे. त्यामुळं पाठीमागं तलाठीचा कटाप परीक्षा सरसेवे मार्फत होती, परंतु चालू भरतीपासून काय केलेलं आहे, तलाठी ही पद काय केलेलं आहे, आयोगाकडे कन्वर्ट केलं असल्यामुळं ह्याच्या प्री आणि मेन्स होणार आहे. त्यामुळे वेगवेगळा कटाप न लागता सगळ्यांचा प्रीचा कटाप काय आहे, एकच लागणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. अभ्यासक्रमानुसार काय करायचं, तुम्ही बघा अभ्यासाला लागायचं आहे. 100 मार्काचा पूर्व परीक्षा पेपर असणार आहे, कालावधी 1 तास असणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. 4 प्रश्न जर चुकले तर मिळालेल्या मार्कातला तुमचा 1 मार्क काय होणार आहे, कमी होणार आहे. या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण काय याच्यावरती सगळ्या गोष्टी तुमचं काय होणार आहे, पुढलं मुख्यसाठी तुम्ही काय करणार आहे, पात्र ठरणार आहे. जो सिलेबस आहे त्या सिलेबसवर अभ्यासाला लागायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तलाठी भरतीबद्दल बाकी सर्व परीक्षेबद्दल तुम्ही काय सर्वांनी काय करायचं आहे, आपल्याला फॉलोअप करायचं आहे. आणि आपली तलाठी भरतीची काय झालेलं आहे, बॅच सुरू झालेलं आहे. जबरदस्ती बॅच आपली सुरू केलेली आहे. धायगोड अकॅडमी सातारा नावाचं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोरला जायचं, तिथून काय करायचं, डाउनलोड करून तुम्ही तलाठी भरतीची बॅच जॉईन करू शकता. काही अडचण असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय 9665094044 या नंबरला काय करायचं, संपर्क साधायचा आहे. आणि आपण तलाठी परीक्षेचा जो अभ्यासक्रमाचा आराखडा डिक्लेअर केलेला आहे आयोगानं, तो तुमच्यावर सांगितलेला आहे. आणि कटापबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगितली की कटाप अलग अलग लागणार नाही. पूर्व परीक्षेचा 1 ते 10 पदाचा कटाप काय असणार आहे, एकच असणार आहे. सगळ्या गोष्टी माहिती ठेवायच्या आहे. तिथून आता आपल्याला व्यवस्थित प्लॅन आखायचा आहे की 25 ऑक्टोबरला आपली परीक्षा असणार आहे. येत्या या राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला 2-3 महिन्यामध्ये प्रामाणिक पद्धतीनं आपल्याला 50 ते 60 मार्क कसे फ्रीमध्ये मिळतील याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी काय करायचं, आपलं धायगोड अकॅडमी सातारा नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे जबरदस्त असे तलाठी स्पेशल बॅच आणि पूर्वची सुद्धा गटकची सुद्धा जबरदस्त अशी बॅच झालेली, ते तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. काय अडचण असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरला संपर्क साधायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. काही तुमच्या अजून अडचणी असेल, काही डाऊट्स असतील परीक्षा पॅटर्नबद्दल, कोणती पुस्तकं वाचायची, कशा प्रकारे बॅच जॉईन करायची, काही तुमची अडचण असू द्या, व्हिडिओच्या चॅट बॉक्सला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये त्याची तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे. ओके, सर्वांनी लाईक करा, शेअर करा. काही तुमच्या अडचण असेल तर चॅट बॉक्सला कमेंट करायचं आहे. ओके, थँक्यू.